यामध्ये आणखी एक मुद्दा आता पुढे आलेला आहे। कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी मांडलाय की एकनाथ शिंदे यांची आम्ही तात्पुरती संघटना नाही अशी एक भूमिका आहे। तर नियुक्ती पक्षाच्या राज्यघटनेनुसारच करण्यात आलेली होती आणि अचानक ते 1999 च्या राज्यघटनेबद्दल बोलू लागलेले आहेत आणि त्यांना आता 2018 ची राज्यघटना ही अलोकतांत्रिक वाटू लागलेली आहे आणि या निर्णयामुळे हे स्पष्ट होतं की पक्षाची नोंदणी रद्द करणं हाच एकमेव पर्याय उरलेला आहे आणि त्याच मुद्द्याकडे ते आता येतात आणि ते म्हणतात म्हणजे एकनाथ शिंदेंनी हा जो सगळा आमची तात्पुरती संघटना नाही तर आमचा हा राज्यघटनेनुसारच स्थापित झालेला पक्ष असं ते म्हणतात आणि अचानक त्यांनी 1999 च्या राज्यघटनेबद्दल बोलू लागले तसं कपिल सिब्बल सांगतात। अनुपमा, कालचं जर पाहिलं गेलं त्या संदर्भातला कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा प्रामुख्यानं राज्यघटनेनुसार जो आहे तो कशा प्रकारे पक्ष एखादा स्थापन करायचा आहे त्या संदर्भातली संघटनात्मक रचना कशा प्रकारचे असणार आहेत, पक्षप्रमुख कोण असणार आहे, त्या संदर्भात पक्षाची घटना काय असणार आहे हे राज्यघटनेनुसार एका पक्षाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, त्यानुसार ती घटना असणार आहे किंवा संघटनात्मक रचना कशा प्रकारची असणार आहे हे जेव्हा पक्ष स्थापन केला जातो तेव्हाच दिली जाते। त्यामुळे त्यामध्ये वारंवार पक्षाच्या घटनेमध्ये वारंवार जे बदल होतात ते देखील संबंधित निवडणूक आयोगाला कळवले जात आहेत। परंतु हे सगळे बदल असतील किंवा जे एकनाथ शिंदे यांनी 1999 च्या घटनेचा आधार घेतला परंतु 2018 ची घटना मात्र असंवैधानिक आहे, लोकशाही विरोधी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। त्यावेळी कपिल सिब्बल यांनी थेटपणे सांगितलं की ज्यावेळी तुम्ही 2018 च्या घटनेच्या माध्यमातूनच पदं उपभोगली गेली, आमदार झालात, मंत्री झालात, त्यानंतर मुख्यमंत्री झालात आणि नंतर तुम्ही तीच घटना मात्र लोकशाही विरोधी आहेत असं सांगता हे कुठंतरी कायद्याला धरून नाही आणि याच घटनेच्या आधारावर तुम्ही मुख्य नेतेपद जे कुठलंही 1999 च्या घटनेमध्ये किंवा त्यानंतरची घटना दुरुस्ती जी आहे 2018 च्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता पद हे नसताना देखील तुम्ही ते पद कसं काय घेतलं, हे मुख्य नेते पदासाठी निवडणूक आयोगानं कशी काय मान्यता दिली गेली जी पक्षाच्या घटनेमध्येच नाही। त्यामुळं त्या माध्यमातून जे निर्माण झालेलं सरकार आहे ते असंवैधानिक होतं। केंद्रीय निवडणूक म्हणजे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हेच मुळात बेकायदेशीर होतं आणि मुख्य नेतेपद जी झालेली नेमणूक हीच असंवैधानिक होती हे काल त्यांनी ठामपणे या युक्तिवादादरम्यान सांगितलेलं आहे। आत्ताचा जर युक्तिवाद पाहिला गेला तर पक्षातल्या लोकशाहीच्या संदर्भात आहे, पक्षात संविधानानुसारच निवडणुका होत असतात, पक्षाचं संविधान पाळा असे निर्देश आयोग थेटपणे देऊ शकत नाही, त्या संदर्भात नोंदणी आहे जी ती रद्द करू शकतं। आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी जर निर्णय प्रलंबित ठेवला असता तर अशा प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचण असेल तर आयोग सूचना देऊ शकतं पण पक्ष आणि चिन्ह ते थेटपणे विरोधकांना देऊ शकत नाही असं त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे तर त्या संदर्भात देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आयोगाने सरसकट पक्ष आणि चिन्ह जो आहे तो एकनाथ शिंदेंना कसा काय दिला गेला अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जात आहे आणि जे पक्षाची संघटनात्मक रचना आहे, लोकशाही आहे किंवा घटना आहे त्यानुसार कशा प्रकारे निवडणुका होतात आणि त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते यापूर्वीच आपण दिल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि दोन्ही बाजूंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आक्षेप ज्यावेळी घेतला गेला नाही, जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली गेली त्यामुळं शिंदेनी देखील स्वतःची कार्यकारिणी बनवली गेली होती, स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांनी स्वतः बनवली होती आणि पक्षाच्या संविधानानुसारच पक्षाचं काम चालतं हे देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न जो आहे ते केलेला आहे। त्यामुळं आतापर्यंत जी अनुपमा कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून जो युक्तिवाद केला जात आहे तो निवडणूक आयोगाला धरून निवडणूक आयोगानं ज्या चुका केलेल्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि निवडणूक आयोगानं तथ्य तपासून निकाल का दिला नाही अशा प्रकारचं एक सांगितलेलं आहे। आम्हाला नोटीस दिली गेली नाही, नोटीसशिवाय आयोग थेटपणे कसा काय निर्णय घेऊ शकतो अशा प्रकारे एक युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी वारंवार उपस्थित केलेला गेला आहे। जी मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये पुनरावृत्ती होताना अनुपमा पाहायला मिळत आहेत कारण साहजिकच आहे जवळपास 5-6 दिवस थेटपणे अशा प्रकारे युक्तिवाद करत असताना काही गोष्टींची पुनरावृत्ती होणं हे साहजिकच आहे आणि थेटपणे निवडणूक आयोगाच्या ज्या चुका आहेत ज्या माध्यमातून ज्या बेसवर ज्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगानं
थेटपणे शिवसेना शिंदेंना पक्षाचं चिन्ह आणि पक्ष दिला गेला त्याला आक्षेप आहे. आणि ती ज्या बेसवर हा दिले गेला जो केंद्रीय निवडणूक आयोगानं जे आधार घेतले गेले तोच आधार कुठंतरी खोडून काढायचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार होताना दिसून येतोय अनुपमा. आणि तेच मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय. खरे कृष्णात आपण मनशीकडे जाऊया. मनशीकडे काही महत्त्वाचे पॉइंट्स कोर्टातले आलेले आहेत. मनशी, काय नेमकी सध्याची अपडेट आहे कोर्टामधून? आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवडणूक आयोगावर बोट ठेवताना आत्ता कपिल सिब्बल यांनी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत. आणि यामध्ये ते असं म्हणतात की संघटनात्मक रचनेवरून घटना चुकीची कशी ठरू शकते, प्रत्येक तथ्य तपासून हा निकाल का दिला गेला नाही निवडणूक आयोगाकडून, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कपिल सिब्बलांनी एक फार सुंदर वाक्य युक्तिवादाच्या दरम्यान वापरलेलं आहे. ते म्हणतात की आम्ही काही तात्पुरती किंवा ॲडहॉक संस्था नाही आहोत, आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि एकनाथ शिंदे यांची नियुक्ती घटनेनुसार करण्यात आलेली होती. जर घटना 1999 सालच्या पक्षघटनेचा संदर्भ हा समोरच्या बाजूने दिला जात असेल आणि त्याचवेळी 1999 नंतर 2018 साल येतं आणि 2018 सालची घटना मात्र तुम्ही अलोकतांत्रिक म्हणजे लोकशाहीवादी नाही, ही घटना मान्य नसल्याचं म्हणताय, तर मग याच घटनेच्या आधारे मिळालेली पदं तुम्ही कशी काय उपभोगली, असा एक युक्तिवाद आता कपिल सिब्बलांकडनं पुढे येतोय. या निर्णयाचा अर्थ नेमका काय होतो? जर तुम्ही 2018ची घटना मान्य करत नसाल तर त्या निर्णयाचा अर्थ नेमका काय लागतो? तर पक्षाची नोंदणीच रद्द करणं हा त्याचा अर्थ होतो. जर पक्षाची नोंदणीच रद्द झाली तर अर्थातच हा सगळा डोलारा कोसळला असं समजावं लागेल. आणि याच मुद्द्याकडे येताना कपिल सिब्बल हा प्रश्न उपस्थित करतायत की जर असं होत असेल तर समोरच्या बाजूनं जो दावा केला जातोय की 2018ची घटना आम्हाला मान्य नाही आणि तरी देखील आम्ही इतर पदांवरती बसलेलो होतो, म्हणजे मग तुम्ही आमदार राहिलात, मंत्री झालात, यासोबतच मुख्यमंत्री पदावर देखील विराजमान झालात, असं कसं होऊ शकतं? याच मुद्द्यावरती आता कपिल सिब्बल युक्तिवाद करताना बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे आम्ही काही ॲडहॉक संस्था किंवा तात्पुरती संस्था नाहीये, तर तो अनेक वर्षांचा इतिहास असणारा राजकीय पक्ष आहे आणि याच राजकीय पक्षाच्या घटनेच्या आधारेच एकनाथ शिंदेंची पदावरती नियुक्ती करण्यात आलेली होती. याचा दाखला आता कपिल सिब्बल देत आहेत. इतकंच नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर जे आधी सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं तेच प्रश्नचिन्ह याच घटनेच्या संदर्भाने ते पुन्हा एकदा उपस्थित करतायत की जर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचा निकाल हा महाराष्ट्राच्या सुनावणीच्या दरम्यान दिलेला असेल तर तो कशा पद्धतीने दिला जाऊ शकतो? जर 1999ची घटना मान्य असेल तर 2018ची घटना अमान्य किंवा ती अलोकतांत्रिक, ती लोकशाहीवादी नाही, असं कसं म्हटलं जाऊ शकतं? हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता कपिल सिब्बल उपस्थित करताना बघायला मिळत आहेत. अजूनही शेड्यूल 10 वरची चर्चा ही खरं तर आज सुरू झालेली नाहीये, मात्र कालचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता आमदार अपात्रतेच्या विषयीचा, की आमदार अपात्रतेच्या संदर्भात जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तो कशा पद्धतीने लागू करण्यात आला, तो कशा पद्धतीचा होता, तो कसा अयोग्य होता, हेच वारंवार ठासून सांगत होते कपिल सिब्बल. आणि पुन्हा एकदा कदाचित आज शेड्यूल 10 वरती सुद्धा चर्चा होऊ शकते. मात्र सध्याच्या घडीला जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे घटनेवरती, पुन्हा एकदा पक्षाच्या घटनेवरती ही चर्चा येऊन ठेपलेली आहे की आम्ही काही तात्पुरती संस्था नाही आहोत, तो राजकीय पक्ष आहे. जर एकाच राजकीय पक्षाची 1999ची घटना तुम्हाला मान्य असेल आणि त्यानंतरची दुरुस्ती झालेली 2018ची घटना अमान्य असेल किंवा ती लोकतांत्रिक नाही अशा पद्धतीचं म्हणणं असेल तर त्याच घटनेचा आधार घेऊन तुम्ही वेगवेगळी पदं स्वीकारलेली आहेत, ती पदं सुद्धा त्याच वेळी बरखास्त का होऊ शकली नाहीत, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बलांकडून होताना बघायला मिळतोय. अर्थातच जो न्यायालयाने काल प्रश्न उपस्थित केलेला होता त्याच्यावरती युक्तिवाद करणं अद्यापही बाकी आहे की या सगळ्या पक्षफुटीचा म्हणजे विधिमंडळातल्या पक्षफुटीचा परिणाम हा व्यापकदृष्ट्या राजकीय पक्षावरती झालेला आहे का, त्या दृष्टीने सुद्धा खरं तर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मात्र काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला न्यायमूर्ती बागचींनी की शिवसेनेच्या बाबतीत घटनाक्रम कसा होता, उलगडत गेला, हे आम्हाला बघावं लागेल आणि त्याचे निकष सुद्धा कशा पद्धतीने नाकारण्यात आले हे देखील बघावं लागेल. अशा पद्धतीचं निरीक्षण न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी नोंदवलेलं आहे. हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं ते म्हणजे आपण काही वेळापूर्वी चर्चा केली ती म्हणजे जनता दलाच्या वादासंदर्भातली. जनता दलामध्ये जेव्हा अशाच पद्धतीचा वाद हा तयार झालेला होता ज्याचा दाखला आता वारंवार दिला जातोय, त्यावेळी अर्जदार गटाचं नेतृत्व हे जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेलं होतं आणि त्यावेळेस मात्र मुंबई यांनी पक्षाध्यक्ष पद हे सोडलेलं नव्हतं. त्यावेळी
भारती सिब्बल यांनी आज युक्तिवाद करताना म्हणलेलं आहे की निवडणूक आयोगाने त्यावेळेस अर्जदार गटाचा दावा स्वीकारण्यास खूप उशीर झाला असं म्हटलं गेलं. हा निर्णय आमच्या प्रकरणाला संपूर्णतः लागू होतो, मात्र निवडणूक आयोगाने त्याच निर्णयाचा आधार घेत आमच्या विरोधात निर्णय दिला. त्या प्रकरणाचा पूर्ण न्यायाधारे आमच्या प्रकरणाशी संबंध जोडण्यात आला नाही, अशा पद्धतीचा